नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. शिक्षक भरतीविषयी काल एक प्रेस नोट आलेली आहे. 30/1/2024 ची जी प्रेस नोट आहे, ती प्रेस नोट मी थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवर शेअर करणार आहे. तत्पूर्वी आपल्याला त्या प्रेस नोट विषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. प्रेस नोट अशी आहे की बरेचसे शिक्षक उमेदवार सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारावर आपलं मत शिक्षक भरतीविषयी व्यक्त करतात आणि त्याविषयी अ, समज गैरसमज त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि हे समज गैरसमज शिक्षक भरतीविषयी निर्माण झाल्यामुळे पवित्र पोर्टलवर त्यांनी एक प्रेस नोट काढलेली आहे. आणि त्या प्रेस नोट मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी शिक्षक भरतीविषयी त्यांची काही मतं असतील, त्यांना काही अडचणी असतील, तर त्यांनी एका विशिष्ट प्लॅटफॉर्मवर त्यांचं मत मांडायला पाहिजे. म्हणजे मग त्यांना उत्तर सुद्धा त्याचं मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी तिथं एक जो विशिष्ट प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचं मत मांडू शकता. शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात मोठा वादंग तो माध्यमाच्या बाबतीत झालेला आहे मित्र. दोन तीन गोष्टी याच्यामध्ये फार महत्वाच्या आहे. एक तर माध्यम, इंग्रजी आणि मराठी माध्यम, आणि दुसरं साधन व्यक्ती या बाबतीत झालेला आहे. तर त्या बाबतीत सुद्धा या प्रेस नोट मध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि ते काय स्पष्टीकरण आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर त्याला तुम्ही लाईक करा. आणि आपण जर नवीन असाल आणि आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ आपण बनवतो त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे. चला तर मग ती जी प्रेस नोट आहे ती प्रेस नोट काय आहे त्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. हे सुद्धा महत्वाचं येत आहे की ही प्रेस नोट कालचीच आहे. 30/1/2024 ची आलेली ही प्रेस नोट आहे. आणि या प्रेस नोट मध्ये जो काही शिक्षक भरती बाबतीत संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे माध्यमाविषयी, साधन व्यक्तीविषयी, तो त्यांनी पूर्णपणे क्लिअर केलेला आहे. आणि समजा या उपरही तुम्हाला जर काही अडचण असतील तर त्यांनी तुम्हाला तुमच्या समस्या मांडण्यासाठी एक विशिष्ट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्यावर तुम्ही तुमच्या समस्या जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी मांडायला पाहिजेत. त्यांनी कृपा करून त्यांचं असं म्हणणं आहे की सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर करू नये. त्यांनी विशिष्ट प्लॅटफॉर्मवर जर मांडला समजा तुमचा विषय, तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्यांना ते उत्तर देण्यास बांधील आहे. ते तुम्हाला उत्तर देतील. तर काय हे परिपत्रक आहे ते मी आता इथं शेअर करतोय आणि त्याचं रिडिंग आपल्याला करायचंय. रिडिंग करून आपण हे परिपत्रक पूर्णपणे आपण समजून घ्यायचं आहे. 30/1/2024 हे परिपत्रक आहे. बघा त्यांनी दिलेलं आहे प्रेस नोट. पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक भरती सन 2022. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 च्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. त्यानंतर पुढे त्यांनी असं दिलेलं आहे याच्यामध्ये, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणाच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता 1ली ते 12वी करिता शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. सदर पदभरती सदर जे पदभरती आहे त्या बाबतीत त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. सदर पदभरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेले पद व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पदासाठी करण्याचे शासन आदेशानुसार नियोजित आहे.
म्हणजे जे काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदाच्या 80% ही शिक्षक भरती त्यांना करायची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु त्यामध्येही थोडीशी अडचण आल्यामुळे त्यांनी 10% पद हे राखून ठेवलेले आहेत, ते त्यांनी पुढे दिलेले आहे. या कामी माही जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यास्तव जिल्हा परिषदच्या 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आला जिल्हा परिषदमध्ये सध्या 70% रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की अगोदर शासनाने 80% शिक्षकांची भरती करतो असं सांगितलं होतं, त्यांचं असं म्हणणं आहे. परंतु विधिमंडळामध्ये बिंदू नामावलीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि तो जो आक्षेप घेण्यात आलेला आहे तो आक्षेप विचारात घेता त्यांनी त्यातल्या 10% जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा नियम फक्त जिल्हा परिषदच्या शाळांसाठीच आहे. जिल्हा परिषदमध्ये 70% भरती होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे त्यांनी दिलंय, अनेक पालक शालेय शिक्षणाचा खर्च परवडत नसून सुद्धा आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. त्या अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक असल्याची शाश्वती नसताना देखील पालक केवळ माध्यमाच्या हव्यासापोटी त्या शाळांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असल्याची बाब स्पष्ट आहे. बघा, हे शासनाने मान्य केलेलं आहे की ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्या सेल्फ फायनान्सच्या आहेत, त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत आणि पालकांना असं वाटतं की आपलं प्रत्येक पालक हा आपल्या पाल्याविषयी अलर्ट झालेला आहे आणि त्यांना असं वाटते आहे की आपला पाल्य जर आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकला तर पुढील शिक्षण त्याला सोयीचं जाईल. पण अशा शाळांमध्ये शिकवण्यासाठी आपण असं म्हणू की जे काही समजा शिकवण्यासाठीची जी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता त्या उमेदवारांकडे नसते तरीही ते नियुक्त केल्या जातात आणि तिकडेच विद्यार्थ्यांची भरती जास्त आहे. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये माध्यमामुळे विद्यार्थ्यांची भरती कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी इथं स्पष्ट सांगितलं, अनेक पालक शालेय शिक्षणाचा खर्च परवडत नसून सुद्धा आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. त्या अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक असल्याची शाश्वती नसताना देखील पालक केवळ माध्यमाच्या हव्यासापोटी त्या शाळांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असल्याची बाब स्पष्ट आहे. या बाबीचा विचार करून ज्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य नाही अशा अल्प उत्पन्न गटातील व ग्रामीण भागातील पालकांना देखील आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा असल्यास एक सक्षम पर्याय जिल्हा परिषदच्या शाळांच्या रूपाने तयार करण्याच्या दृष्टीने शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे धोरण 2004 सालापासून सतत अंगीकारलेले आहे. म्हणजे जे काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ग्रामीण भागामध्ये त्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना टाकावं, ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा पालकांनी तिथं टाकलं पाहिजे. मग त्यांनी जर तिथं टाकलं त्यांच्या पाल्यांना तर त्यांना एक सेमी इंग्रजीचं शिक्षण तिथं उपलब्ध व्हावं अशी जी शासनाची पॉलिसी आहे ती 2004 पासूनची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या शाळांचे प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शाळा ह्या मराठीतूनच शिक्षण देणाऱ्या आहेत ही बाब सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. या शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करीत असताना ते शिक्षक गुणवत्तावान असावेत जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. या हेतूने इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या बाबीची व्याप्ती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने शासनाने दिनांक 13/10/2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. म्हणजे ते जे सेमी इंग्रजीच्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत त्यामध्ये शिक्षक नियुक्ती बाबतीत जे काही इंग्रजी माध्यमाचे शिक्षक तिथं पाहिजेत त्याची व्याप्ती सुनिश्चित करण्यासाठी हा 13/10/2023 चा GR त्यांनी काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी त्याच्यावर असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज मी ती जिल्हा परिषदच्या आस्थापनेवर शिक्षकांची 2.14 लक्ष पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या इंग्रजी माध्यमाच्या संदर्भात कार्यवाही होत असलेली सेमी इंग्रजी व साधन व्यक्ती मिळून 5%पेक्षाही कमी आहेत. म्हणजे एकूण जे शिक्षक आहेत त्याच्या हे 5%पेक्षाही कमी आहेत. कोणते? इंग्रजी माध्यमाचे शिक्षक आणि साधन व्यक्ती असं त्यांनी इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण सोशल मीडियामध्ये त्याचा फार वेगवेगळा भाऊ करण्यात आलेला होता. म्हणून हे पवित्र पोर्टलवर त्यांनी प्रेस नोटच्या माध्यमातून एक स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्र.
राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी या भाषेबाबत भविष्यात अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने दिनांक 10/2/2004 व 22/11/2007 च्या शासन निर्णयान्वये बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास परवानगी देण्यात आली होती. म्हणजे हे कंपल्सरी नव्हतं, ऐच्छिक होतं की सेमी इंग्लिश सुरू करायचं म्हणून. तसेच शासन निर्णय 2/6/2008, 22/7/2010 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 20% राखीव जागा इंग्रजी माध्यमातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासन निर्णय दिनांक 19/6/2013 नुसार सेमी इंग्रजी अध्यापन पद्धती अवलंबिणाऱ्या शाळातील शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारण करणे आवश्यक असल्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हे त्यांनी मागचं सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलंय, शासन निर्णय दिनांक 27/6/2018 नुसार इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी 20% जागांची तरतूद रद्द करून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची ज्या जिल्हा परिषदेस आवश्यकता असेल ती जिल्हा परिषद इंग्रजी माध्यमातील शिक्षक आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून घेऊ शकतील अशी ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे धोरण नवे नसून पूर्वपार सुरू आलेले आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकाच्या अपॉइंटमेंट विषयी त्यांनी असं सांगितलं की सुरुवातीला 20% जागा होत्या राखीव, परंतु मग 20% जागी राखीव असल्या तर मग तिथे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकाची आवश्यकता होती का? आवश्यकता असेल तरच त्याची रिक्वायरमेंट तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी द्यावी, अन्यथा त्याच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकाची काही गरज नाही. म्हणून त्यांनी 20%चा जो काही जी आर आहे 27/7/2018 नुसार इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी 20% जागांची तरतूद रद्द केलेली आहे त्यांनी. मग त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला 20% जागा याच्यावर रिझर्व म्हणजे हे होत्या, म्हणजे राखीव ठेवल्या होत्या, आता आम्ही त्या कॅन्सल केल्या, तो जी आर कॅन्सल झालेला आहे. मग नवीन जी आर मध्ये काय आहे, तर जिथं काही सेमी इंग्लिश असेल त्यांनी आवश्यकतेनुसार इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकाची नोंद करावी आणि साधन व्यक्ती तसं 20% ऐवजी हे 65% येते असं त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे त्यांचं असं सांगणं आहे याच्यामधून की मराठी माध्यमांच्या शिक्षकावर अन्याय होत नाही, उलट त्यांचा फायदाच झालेला आहे असं ते इथं त्यांच्या सांगण्यावरून स्पष्ट दिसतंय. पुढे बघा, वरील तरतुदी विचारात घेऊन शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरती करताना केंद्र शाळेवर इंग्रजी अध्यापन कौशल्याकरिता साधन व्यक्तीसाठी तसेच सेमी इंग्रजी शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी इंग्रजी माध्यमाची असल्याने पोर्टलवर दोन्ही पदाकरता एकत्रित मागणी घेण्यात आली आहे. म्हणजे साधन व्यक्ती आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांची तिथं शिक्षक पाहिजे त्यांची एकत्रित मागणी घेण्यात आलेली आहे म्हणतात ते पोर्टलवर. पुढे त्यांनी असं दिलेलं आहे, साधन व्यक्ती या पदावरील निवड करावयाच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर मतभिन्नता विचारात घेता शासनाने साधन व्यक्ती या पदासाठी मागणी केलेली पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता साधन व्यक्तीची भरती होणार नाही. सध्या साधन व्यक्तीवर एक मतभिन्नता आलेली आहे, त्यामुळे शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की साधन व्यक्तीचे जे पद आहेत ते सध्या ते राखून ठेवतील. तसेच प्रचलित तरतुदी विचारात घेऊन सेमी इंग्रजी शाळांसाठी आवश्यक असलेल्या मागणीनुसार सेमी इंग्रजीसाठी पदभरती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या पदावर नियुक्त मिळालेल्या उमेदवारांसाठी कौशल्य तपासणी परीक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या नियुक्ती पश्चात परीक्षा अनेक विभागामध्ये घेण्यात येतात व ही नवीन प्रक्रिया नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्रजी माध्यमासाठी आम्ही जे शिक्षक नियुक्त करू त्यांच्या शिक्षण सेवकाच्या जो काही पिरियड आहे कालावधी असतो त्याच्यामध्ये आम्ही त्यांची एक कौशल्य विकास करून आम्ही त्यांची म्हणजे हे करणार आहे, चाचणी घेणार आहे. आणि ही चाचणी म्हणजे त्यांचं असं म्हणणं हे काही नवीन नाही, अशा प्रकारच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या बाकीच्या विभागामध्येही घेतल्या जातात, त्यामुळे हे काही नवीन प्रक्रिया नाही. म्हणजे याच्यावर सुद्धा एक गोंधळ निर्माण झालेला आहे की इंग्रजी माध्यमाचे जे शिक्षक नियुक्त केल्या जातील त्यानंतर त्यांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागते, असं एक गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि त्यांनी त्याच्यावर असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की ही प्रक्रिया काही नवीन नाहीये, ही बऱ्याचशा जे काही शासनाचे विभाग आहेत त्यामध्ये ह्या परीक्षा अशा घेतल्या जातात, तीच इथं त्यांनी प्रक्रिया अवलंबली आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून इंग्रजी माध्यमाचे जे काही शिक्षक आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की तुमच्या
शिक्षण सेवकाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये एक कौशल्य विकास चाचणी तुमची घेतल्या जाणार आहे आणि ती चाचणी समाधानकारक तुम्हाला गुण मिळायला पाहिजे. शासन पत्र दिनांक 25/1/2024 नुसार शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक 28/1/2024 नुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासन पत्रात नमूद केल्याप्रमाणे साधन व्यक्तीसाठी पदे राखून ठेवणे तसेच सेमी इंग्रजीसाठी मागणीनुसार पदे उपलब्ध करून देणे बाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून कार्यवाही सुरू आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की 25/1/2024 शिक्षण आयुक्तालयाने म्हणजे हे काढलेलं आहे, परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यानुसार साधन व्यक्तीचे पद हे आता राखून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की जे काही इंग्रजी माध्यमाचे शिक्षक पाहिजेत त्यांची मागणी त्यांना आता नोंदवता येते, पण साधन व्यक्तीची नोंदवण्याची काही गरज नाही. ते पद त्यांनी राखून ठेवलेले आहेत. शासनाने समिती गठीत करून या समितीच्या शिफारशीनुसार साधन व्यक्तीच्या पदाबाबत समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे. शासनाने समिती गठीत करून हे जे साधन व्यक्ती आहे यावर त्यांनी असं सांगितलं की शासन याच्यावर एक समिती गठीत करणार आहे. त्या समितीचा अहवाल येईल आणि तो अहवाल आल्यानंतरच मग साधन व्यक्तीचे पद जे राखीव ठेवलेले आहेत ते भरण्यात येतील. तोपर्यंत आता साधन व्यक्तीचे पद भरल्या जाणार नाहीत. एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदू, नामावली अथवा विषय या सर्वच विषयाबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत आहेत. प्रत्येक घटकास केवळ स्वतःच्याच मागणीची पूर्तता व्हावी असे वाटत असल्याने शासन व प्रशासन अशा मागण्या परस्पर विरोधी असल्याने त्यांची पूर्तता करू शकत नाही. प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयावरचे धोरण यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं एकंदरीत या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदू, नियमावली अथवा विषय या सर्वच विषयाबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे येत आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाकडे ज्या काही संघटना वगैरे असतील त्या ज्या मागण्या टाकतात त्या शासनाचे जे काही जी आर आहेत त्या जी आरला अनुसरून नाहीत असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. कारण त्यांनी असं दिलेलं मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत आहेत. प्रत्येक घटकास केवळ स्वतःच्याच मागणीची पूर्तता व्हावी असे वाटत असल्याने शासन व प्रशासन अशा मागण्या परस्पर विरोधी असल्याने त्यांची पूर्तता करू शकत नाही. आणि ज्या काही मागण्या अशा घटकांनी केलेल्या आहेत त्या मागण्या जर शासनाच्या जी आर जे काढलेल्या आहेत शासनानं त्याला अनुसरून नसतील तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अशा ज्या काही मागण्या आहेत याची पूर्तता आम्ही करू शकत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयाचे धोरण यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे. जे काही शासनाचे जी आर आहेत त्या जी आरचा विचार करूनच ही जी भरती प्रक्रिया आहे ही तंतोतंत ते पार पाडणार आहेत असं त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. अद्यापही उमेदवाराकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्यांचे संदेश वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा संदेशांना उत्तर देण्यास मर्यादा आहेत. या उपरही वेळोवेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अद्यापही काही ज्या काही मागण्यांचे निवेदन आहेत त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्यांचे संदेश त्यांना प्राप्त होत आहेत आणि ते जे समजा संदेश प्राप्त होत आहेत त्या प्रत्येकाला उत्तर देण्याची त्यांच्याकडे एक मर्यादा आहे. त्यांनी असं सांगितलं. या उपरही तुम्हाला काही अडचणी असतील तर तुमच्या अडचणी तुम्ही तुमची शंका असतील काही तर शंकांचं समाधान शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे म्हणतात. त्यांचं असं म्हणणं आहे की या उपरही तुमचे जर काही म्हणजे याला आम्ही उत्तर देण्यास काही बांधील नाही त्यांचं म्हणणं आहे. पण या उपरही वेळोवेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या शंकाचे समाधान शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे. म्हणजे जे काही उमेदवारांनी त्यांच्या मागण्या तिथं मांडलेल्या आहेत त्यांचं आम्ही म्हणजे त्या शंकांचं निरसन या मंडळी केलेले आहेत. त्यांनी कोणकोणते तर शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक यांनी व शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या स्तरावरून केलेलं आहे. पुढे कायदेशीर तरतुदी वा प्रशासकीय कार्यपद्धती समजून न घेता काही घटक या संपूर्ण प्रक्रियेबाबत समाज माध्यमावर अर्धवट माहिती अथवा जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांना संभ्रमित करीत असल्याचे दिसून आले आहे. मित्र काही जी काही अशी मंडळी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते कायदेशीर तरतुदी व प्रशासकीय कार्यपद्धती समजून न घेता म्हणजे जे आरचा अभ्यास न करता
सोशल माध्यमावर त्यांचं जे मत आहे ते मत व्यक्त करतात आणि त्याच्यामुळे जे काही अभियोग्यता धारक आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हा एक घोळसाळपणा आहे असं त्यांचं मत आहे. याबाबत सर्व शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याद्वारे सर्वांनी एकूण प्रक्रियेबाबत माहिती करून घेतल्यास गुणवत्ताधारक अभियोग्यताधारक या अपप्रचारास बळी पडणार नाही. म्हणून त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की याबाबत ते काही सर्व जी आर आहेत ते शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची जे काही हे आहे जे वेबसाईट आहे तिथं ते उपलब्ध आहेत, ते आपण डाउनलोड करायला पाहिजे, त्याचं आपण वाचन केलं करायला पाहिजे आणि आपण जर त्याचं वाचन केलं तर आपण अशा अपप्रचारास बळी पडणार नाही असं त्यांनी पुढेच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर शेवटचा पॉईंट त्यांनी असं मांडलेला आहे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे, मागणी इत्यादी बाबी हा त्यांनी हे दिलेलं आहे या ईमेलवर पाठवावे जेणेकरून त्यांची योग्य ती दखल घेतल्या जाईल. हा जो ईमेलर आहे या ईमेलवर तुम्ही तुमचं जे काही म्हणणं असेल, तुमच्या काही अडचणी असतील ते तुम्ही तिथं पाठवायला पाहिजे कोणी अभियोग्यता धारकांनी. तर तुमच्या मागणीची ते दखल घेतील आणि दखल घेतल्यानंतर तुम्हाला ते त्याचं उत्तर सुद्धा देतील. त्यासाठी त्यांनी हा योग्य प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आता मी ही जी आजची चर्चा इथं थांबवतो. धन्यवाद.